कोकणात सुंदर ठिकाणांची अजिबात कमी नाही. प्रत्येक ठिकाण हे एकापेक्षा एक वरचढ. कोकणातले समुद्रकिनारे, इथल्या नद्या, इथले हिरवेगार डोंगर, इथली सुंदर मंदिरं, कोकणी आदरातिथ्य सगळंच कसं भारावून टाकणार. आमच्या या सहलीच्या पहिल्या भागामध्ये आपण गुहागरमधला समुद्रकिनारा आणि तिथली वेगवेगळी पर्यटन ठिकाणे पाहिली. त्यानंतर आम्ही आमचा मुक्काम हलवला पुढच्या समुद्रकिनारी. आम्ही आता ज्या समुद्रकिनाऱ्यावर निघालो होतो तिथं आम्हाला बोनस म्हणून अजून 2 समुद्रकिनारे पाहायला मिळणार होते. आमची स्वारी निघाली होती ती रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या मुरुड ह्या समुद्रकिनारी आणि त्याच्याच बाजूला कर्दे आणि लाडघर असे अजून 2 समुद्रकिनारे आहेत. गुहागरकडून मुरुड, कर्दे आणि लाडघर बीचकडे जाण्यासाठी ही दाभोळची खाडी पार करावी लागते आणि हा प्रवास मस्तपैकी फेरी बोटीने करावा लागतो. चला, म्हणजे अजून एक नवीन प्रवास अनुभवायला मिळणार होता. धोपावेच्या धक्क्यावर फेरी बोटीत गाडी नेली. इथे खाली गाडी पार्क केली आणि आम्ही मस्तपैकी वरच्या डेकवर जाऊन बसलो. ह्या फेरी बोटीच्या प्रवासासाठी गाडीचे 200 रुपये आणि प्रति व्यक्ती 10 रुपये असे तिकीट आहे. वाशिष्ठी नदी समुद्राला जिथे येऊन मिळते त्या खाडीला दाभोळची खाडी म्हणतात आणि या खाडीच्या एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्याचा गुहागर तालुका तर दुसऱ्या बाजूला दापोली तालुका आहे. दाभोळला बोट धक्क्यावर लागल्यावर आम्ही गाडी बाहेर काढली आणि मुरुडच्या दिशेने निघालो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. फ्रेश होऊन लगेच जेवणाची ऑर्डर दिली. रात्रीच्या जेवणाला मी सगळ्यांच्या आवडीचा मेनू करायचा ठरवलं आहे, त्यामुळे तो असा एक भन्नाट मेनू तयार झालेला आहे. मस्त कोकणात आलो आहे म्हणून मासे हवेच म्हणून आम्ही छानपैकी पापलेट फ्राय घेतलेले. तर व्हेज क्रिस्पी स्टार्टर आहे, पनीर टिक्का सांगितलेला आहे, एग करी आणि चपाती. दिवसभराच्या प्रवासाने थकलो असल्याने लवकरच झोपी गेलो. सुप्रभात मित्रांनो, आत्ता आपण आहोत दापोलीमधल्या मुरुड या समुद्रकिनाऱ्यावरती. काल आम्ही गुहागरमधून निघालो आणि तिथून गुगलमध्ये सर्च करत असताना आम्हाला हे हॉटेल इग्लू सापडलं. मुरुडमधलं हे हॉटेल इग्लू समुद्रकिनाऱ्याच्या अगदी बाजूला आहे आणि इथल्या रूम अशा इग्लू स्ट्रक्चरच्या आहेत. तर चला आपण आपला हा इग्लू हाऊस आतमधून कसं आहे हे बघूयात. हा त्याचा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर हे असं गोल डोम स्ट्रक्चरमध्ये इग्लू आहे आणि वरच्या बाजूला अजून एक बेड आहे. इथून खालून जायला जिना आहे आणि वरती 2 जण झोपू शकतील असा बेड आहे. आणि इथे या बाजूला एक गॅलरी आहे जिथून आपल्याला समोर समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळतो. ह्या पूर्ण रिसॉर्टमध्ये मध्ये एक नदीसारखं स्ट्रक्चर आहे. भरती आली तर या जागेमध्ये सुद्धा पाणी भरतं. आणि आमचे दोन्ही एस्किमो चालले समुद्रावरती. आता ही भरतीची वेळ असल्याने समुद्रकिनाऱ्यावर अगदी कडेपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे आम्ही हॉटेलच्या बाजूला थांबूनच ह्या समुद्राच्या नजाऱ्याचा आनंद घेतला. मुरुड हे समुद्रकिनाऱ्यावरचे नारळ सुपारीच्या झाडांमध्ये वसलेले एक सुंदर गाव आहे.
आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून पुढच्या प्रवासाला निघालो. आज दिवसभरात आम्हाला बरीच ठिकाणे पाहायची होती. इग्लू हाऊसमधून बाहेर पडून आम्ही नाश्त्यासाठी मुरुडमधील प्रसिद्ध शिंदे खानावळमध्ये गेलो. मुरुड गावामध्ये आज आम्ही मुक्काम केलेला आहे. रिसॉर्टमध्ये आराम झालेला आहे आणि आता सकाळी गावामध्येच कुठलं लोकल फूड खायला मिळतंय का म्हणून आम्ही नाश्ता बाहेर करायला पडलो. आणि नाश्त्याला आम्ही छान पोहे आणि घावणं चटणी सांगितली. चला बघूया कशी आहे. छान मऊसूद आणि चटणी पण मस्त झाली. आता इथून पुढे आपण नाश्ता करून मुरुडमधील सुंदर मंदिरे, कर्दे बीच, लाडघर बीच, लाडघरचे प्रसिद्ध निसर्गरम्य दत्त मंदिर आणि बुरोंडी येथील श्री परशुरामाचा भव्य पुतळा पाहणार आहोत. मंडळी, कोकणातल्या प्रत्येक गावातले मंदिर म्हणजे एक सुंदर कलाकृतीच असते. म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक कोकण सहलीत त्या त्या गावातल्या मंदिरांना आवर्जून भेट देत असतो. मित्रांनो, मुरुड गावातले हे दुर्गादेवीचे मंदिर पण असेच सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच ही दगडी दीपमाळ आहे. मंदिराचे सभामंडप चांगले प्रशस्त आहे आणि खांबांवर छान नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या ह्या दरवाजाच्या चौकटीवर तितकेच सुंदर नक्षीकाम आहे. मंदिरातले वातावरण सुद्धा अतिशय प्रसन्न होते. गाभाऱ्यातली श्री दुर्गादेवीची ही मूर्ती कर्नाटकातल्या गंडकी नदीतल्या शिळेतली आहे. ह्याच मंदिरात ही भली मोठी पोर्तुगीज बनावटीची घंटा आहे. बाजीराव पेशव्यांचे लहान भाऊ चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना लढाईत हरवल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून आणलेली ही घंटा इथे लावली आहे. इथे आल्यावर मुरुड गावाबद्दल अजून एक ऐतिहासिक माहिती आम्हाला मिळाली. ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वेंचा जन्म हा सुद्धा ह्या मुरुड गावचाच, असं हे ऐतिहासिक संदर्भ लाभलेलं सुंदर आणि निसर्गरम्य मुरुड गाव. दुर्गादेवी मंदिराच्या बाजूलाच आम्हाला अजून ही 3 जुनी मंदिरे दिसली. मित्रांनो, कोकणामध्ये आपण कोणत्याही गावात गेलो की इथे सुंदर सुंदर मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. आता हेच पहा ना, या मुरुड गावामध्ये आम्ही जस्ट चक्कर मारत असताना आम्हाला गावामध्ये ही 3 सुंदर जुन्या बांधणीची, लाकडाची आणि कौलारू स्ट्रक्चर असलेली मंदिरं पाहायला मिळाली. मुरुड गावचा निरोप घेऊन आम्ही कर्दे बीचकडे निघालो. मुरुड, कर्दे आणि लाडघर हे तिन्ही शेजारी शेजारी असलेले समुद्र किनारे आणि तिन्ही किनाऱ्यांना जोडणारा रोड हा असा समुद्राच्या बाजूने जातो. त्यामुळे ह्या रस्त्यावरून हा सुंदर नजारा पाहत प्रवास करणे ही एक पर्वणीच असते. एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूने हिरवेगार डोंगर आणि मधून आपण प्रवास करत असतो. भरती चालू असल्याने आम्हाला वाळूच्या किनाऱ्यावर जाता आले नाही, पण किनाऱ्यावरचे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. मित्रांनो, दापोलीतील मुरुड, कर्दे आणि लाडघर हे तिन्ही एका लाईनमध्ये असलेले 3 समुद्र किनारे. पण सध्या भरती चालू असल्यामुळे समुद्राच्या लाटा ह्या अगदी किनाऱ्याच्या खडकांपर्यंत येऊन आपटत आहेत. आम्ही या रस्त्याने जाताना हे आम्हाला काळे खडक दिसले आणि त्यावरती ह्या पांढऱ्या शुभ्र लाटा मस्त धडका देत आहेत आणि पांढरे शुभ्र तुषार हे अंगावरती उडत आहेत. कर्दे किनाऱ्याच्या बाजूला बरेचसे सी फेसिंग रिसॉर्ट्स आहेत.
आणि कर्दे गावात काही होमस्टे सुद्धा आहेत, तिथे राहण्याची सोय होऊ शकते। या सगळ्यांचे डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेतच। आता इथून आम्ही पुढे निघालो लाडघर बीचच्या दिशेला। कर्दे लाडघर या सागरी मार्गाने पुढे जात असताना रस्त्याच्या अगदी बाजूलाच समुद्राच्या समोर हे दत्तांचं मंदिर आहे। चला आपण दत्तांचं दर्शन घेऊया। समुद्राला अगदी लागूनच असलेल्या ह्या टेकडीवर हे लाडघरचे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे। समुद्राच्या पार्श्वभूमीवर ह्या कौलारू मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते। मंदिराच्या समोरच ही सुंदर दीपमाळ आहे, त्यातच एक छोटीशी देवळी आणि आत देवाची मूर्ती आहे। ह्या दत्त मंदिराची स्थापना साधारण 1880च्या दरम्यानची आहे। लाकडी गाभाऱ्यात दत्तपादुका आणि श्री दत्तांची मोहक मूर्ती आहे। लाडघर किनाऱ्यावरच असलेल्या ह्या टेकडीवरचे मंदिर आणि आसपासचा नजारा खूपच सुंदर दिसत होता। निसर्ग आणि भक्ती यांचा सुरेख संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो। मंदिराच्या बाजूला इथे एक छोटासा दरवाजा आहे आणि तिथून जर आपण बाहेर पाहिलं तर हा सुंदर समुद्र आणि मस्त नजारा आपल्याला पाहायला मिळतो। लाडघर बीच वरून पायऱ्या चढून सुद्धा ह्या मंदिरापर्यंत पोहोचता येते। श्री दत्ताचे दर्शन घेऊन आम्ही गेलो लाडघरच्या समुद्रकिनारी। गाडी अगदी किनाऱ्यापर्यंत जाते। मित्रांनो, आपण आता उभे आहोत ते लाडघर समुद्र किनाऱ्यावरती आणि या समुद्र किनाऱ्याच्या अगदी बाजूलाच ही सुरूची सुंदर ओळीने लावलेली झाडं आहेत। इथूनच बाजूला समुद्राचा व्ह्यू आणि ही सुरूची झाडे खूप सुंदर दिसतात। लाडघर समुद्र किनाऱ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या किनाऱ्यावरची रेती ही लालसर आहे, त्यामुळे किनाऱ्याचे एक वेगळे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते। आम्हाला या समुद्र किनाऱ्यावरती भरपूर शंख शिंपले सापडले आणि एक कोरेलचा तुकडा पण सापडलाय। बरं, तुला काय सापडलं? हे 2 शंख आहेत ना, ते खूप छान आहेत। मस्त मजा आली का मग? हो, इतके सारे आहेत, खूप छान आहेत। आणि हे 2 तर खूप, अजून हे पण खूप छान आहे। हो, रंगीत आहे ते। हां, मस्त। अजून लाडघर किनाऱ्यावर अर्ध्या भागात ही नारळाची झाडे तर अर्ध्या भागात सुरूची सुंदर उंच झाडे आहेत। किनाऱ्याच्या बाजूला बरेच हॉटेल्स आणि होमस्टे आहेत, त्याचे डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहेतच। भरती नसते तेव्हा ह्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात। लाडघर बीच वरून आम्ही इथून जवळच असलेल्या बुरोंडी गावात उभारण्यात आलेले चिरंजीव परशुराम भूमी हे स्मारक पाहायला गेलो। मित्रांनो, कोकण भूमी ज्यांनी निर्माण केली अशा भगवान परशुरामांची बुरोंडी इथली ही भव्य मूर्ती, पृथ्वीचा मोठा गोल इथे तयार केला आणि त्याच्यावरती भगवान परशुरामांची ही मोठी मूर्ती आहे। मित्रांनो, इथून हा हिरव्यागार डोंगरांचा आणि झाडांचा सुंदर नजारा पाहता येतो। या मूर्तीच्या बरोबर समोर जर आपण पाहिलं तर या बाजूला आपल्याला तामस तीर्थ, कर्दे, मुरुड, लाडघर असे समुद्र किनारे पाहायला मिळतात। पृथ्वी गोलाच्या आत हे ध्यान केंद्र आहे।
मंडळी, दापोली गुहागर भागात आल्यानंतर आवर्जून भेट दिली पाहिजे असे हे सुंदर ठिकाण आहे. भगवान परशुरामांचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 3 दिवसांची आमची गुहागर दापोलीची ही सहल खूपच छान झाली. ह्या सहलीचा पहिला गुहागरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही नक्की पहा. आम्ही पाहिलेल्या सर्व ठिकाणांचे, तिथल्या राहण्याच्या पर्यायांचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चेतन महिंद्रकर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडले ते कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.